श्रीगुरुभ्यो नमः हरि ओम सप्तगिरिज्ञानहस्त इंगेल तर्पेंत हे वर्षाच 26 इस्वींत लक्ष्मी वेंकटेश देवस्थानंत श्रीमद्भागवत सप्ताह कार्यक्रम जनांक भगवंताला चिंतन करतसले एक मार्ग दाखयतासाची तेज मुखांतर 5 दिवसाक 2 उत्तर भटमामाला मुखांतर येवका म्हण सांगिल्लें आसा. कसं म्हळ्यार भागवत एक ग्रंथ म्हळ्यार जनांक पवेल म्हळ्यार व्यास महर्षी म्हळ्यार भगवंताले एक स्वरूप जावन आसा. एक श्लोक अशी येता कसं म्हळ्यार व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. व्यासान विष्णु रूपादकून हंगा भूलोक येवन घेवन 4 वेद विंगड करून घेवन तशीच 18 पुराण इत्यादी व्यास साहित्य म्हणून घेवन हे भूलोकांत जनांक दिल्लो आसा. तेमगेलो उद्देश कसो आसा म्हळ्यार भगवंत कोण तेगेले शक्ती कसले म्हणचे जनांक कळका आनी आमी तेगेले म्हळ्यार भगवंतान चिंतन कशी करता म्हणचे एक उद्देशांत हे भूलोकांत तेणी मस्त नमुनेचे एक जनांक सहाय जावतसले विषय दिल्लो आसा. तशीच हिंतू श्रीमद्भागवत म्हणचे एक महान ग्रंथ तेणी भूलोकांत समर्पण केल्लो आसा. तेजो उद्देश कसो म्हळ्यार जंतूच आसा नांवांतू कसो म्हळ्यार भागवत म्हळ्यार भगवंताले कथारूपांत आशिल्ले विस्तीर्ण भगवंताले महिमे खंयचे खातीर दिल्लो म्हळ्यार आमी भगवंतान चिंतन केल्यार आमगेल्या जिवनांत मस्त नमुनेचे एक वाट मेळता म्हणजे एक उद्देशांत व्यास महर्षीन आमकां ते भागवत म्हणजे एक व्हड महान ग्रंथ आमगेल्या हातीक दिल्लो आसा. तेजो उद्देश इतलेच भगवंत कोण म्हण एक शंकराचार्यान एक वाक्य सांगिल्लें आसा. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. विशेष जावन शंकराचार्य रचना केलें तसलें स्तोत्र कसं म्हळ्यार आमी गोविंदाले भजन केल्यार म्हळ्यार स्तोत्र केल्यार आमकां जिवनांत चांग रितीचे एक सफल जावन तसले मार्ग मेळटा म्हण सांगिल्लें आसा शंकराचार्यान. तेंतू विशेष रितींत जिवनांत आमी कसो पुरा करता म्हणजे एक विशय एक श्लोकांत सांगिल्लो आसा. कसो म्हळ्यार बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीरक्तः वृद्धस्तावत् चिंतासक्तः परब्रह्मणि कोपि न सक्तः म्हणून सांगिल्लो आसा. कसो म्हळ्यार बाल्यावस्थेमंत म्हळ्यार आमगेले चरणपणांत आमी केन्ना खेळता आसता काय तशीच तरुणावस्था येयले मागीर आमकां एक बायल जावकी म्हणजे आमगेले मातयेंत आलोचना आसता काय तशीच वृद्धस्तावत म्हळ्यार आमकां प्राय जाले मागीर मनुश्याक आमी केन्ना चिंत करून बसता काय तेन्ना शंकराचार्य सांगता हें पुरा कसलेंय करनी आसतना तुमी कसं करता म्हळ्यार ते गोविंदाले तुमी स्मरण करा तेन्ना तुमगेलें जीवन पावन जाता म्हणून सांगिल्लें आसा. अशी कोण त्या गोविंदाले भजन करता की तांकां पुरा रितीचे सफल मिळता म्हणजे एक शंकराचार्याले हे स्तोत्र अनुसार हे भागवत सप्ताहाचे विषय आमी धरून घेवन केन्ना त्या भागवतांत भगवंताले चिंतन केन्ना जाता आसता ते आमी चिंतन आयकल्यार आमी हे पुरा विशयांत मुक्त जावन घेवन आमगेलें जीवन पावन जावता तसलें वाट मेळता म्हणजे श्लोकात विचार. एकलो वृद्धावस्थेंत आशिल्लो कसं करता आशिल्लो म्हळ्यार वृद्धावस्थेंत कसं करता म्हळ्यार वृद्धावस्थेंत म्हणणी बाल्याचेन आमगेले मरणा वरे आमी भगवंतान चिंतन करता म्हण शास्त्र सांगता. जाल्यार एक व्याकरण शिकता आशिल्लें कशी म्हळ्यार मत्ती सकल करून घेवन पांय वयर करून घेवन डुक्करं करणे म्हणून एक व्याकरणाचे शब्द उच्चार करता आशिल्ले तेन्ना शंकराचार्य येवन घेवन ताका सांगता की पळय तुगेली अवस्था कशी आसा म्हळ्यार आजकी पायकी तुगेल्या देहाच्यान तुगेले एक आत्म भायर वता त्या संदर्भांत तुका नक्कासील विषय कसो म्हळ्यार व्याकरण विषय तुका कसं करता आशिल्लें म्हळ्यार गोविंदाला चिंतन करता आशिल्लें म्हण सांगता. तेन्ना आमी भगवंताला चिंतन खंयचे कालार करनाच की तशीच आमी करचे जाल्यार कसं करता म्हळ्यार आमी गोविंदान चिंतन केल्यार आमगेले सगळे नमुन्याचे पुरा कष्ट निवारण जेवन घेवन आमगेले पूर्वजन्माचे कसले विषय आमी चूक केला असेल जाल्यार ते पुरा निवारण जाता आनी मनुष्य जन्म म्हण आशिल्लो म्हण खंयचेक म्हळ्यार आमगेले जीवन पावन करून घेवचें म्हळ्यार केवल खावचें पिवचें न्हिदचें आनी आमगेले प्रजा उत्पत्ती मात्र करचें न्हय म्हण शास्त्र सांगता. कसं म्हळ्यार आमकां मनुष्य देहांत विशेष जावन एक बुद्धी दिला
कसं म्हळ्यार विवेक म्हणचे ते विवेक आमी कसल्याकगोस्कर समर्पण करून घेवक म्हळ्यार आमी धर्म कार्य करचे खातीर मात्र विवेक आमगेल्या जिवनांत काडून घेवक म्हणून सांगिल्लें आसा त्या प्रमाण सप्तगिरी ज्ञानहस्ता हेंगेले एक चांग उद्देश आसा कसं म्हळ्यार जनांक आमगेले भगवंताले विशयी कळका कसं म्हळ्यार भगवंत म्हणलेले कोण तेगेले लील कशी आसा म्हणचे ते भागवतांत आसा तेजे प्रकार आमी ते 7 दिवसांत सप्ताह म्हळ्यार 7 दिवसांत चलता जाल्यार तेगेले उपासने ते चंद रितींत आयकोवक आनी विशेश जावन विनंती करचे कसं म्हळ्यार संसान चरणवांक कशी म्हळ्यार तांकां कार्टून रितींत की ना एक भावचित्रांत की बसोत जाल्यार एक आकर्षण रितींत करचे जाल्यार एक कार्यक्रम धरून घेतल्यार चंद आशिल्ले म्हण निमगीत आसा म्हळ्यार तेजे पूरक जेवन घेवन सनू प्रमाणांत एक अर्ध घंटे की मुक्काल घंटे की चरणवांक म्हण घेवन विशेष जेवन करका कसल्याक म्हळ्यार आत्ताचे चरणवांक गेले विशय कशी आसा म्हळ्यार केवल खावचे पिवचे न्हिदचे आनी मुखारचे कसले विशय तांकां आसना कसले म्हळ्यार लौकिकांत मात्र तेंगेले एक जीवन चलता आसा चरणवांक एक लायक एक संस्कार म्हणक जाल्यार आमकां आत्ता कालाचे प्रकार तांकां एक संस्कार मेळचे म्हण की विशेष रितींत एक तुमगेले एक प्रयत्नांत ते एक काम रे मुखार दिवसांत तुमी करता जाल्यार एक शक्ती ते भगवंतानू दिवका आनी भागवतांत कृष्णाले लीले आनी तशीच तेगेले भक्त जावन आशिल्ले प्रह्लादाले तशीच भगवंताले मस्त तपस्सु करून घेवन आत्वरे ध्रुव नक्षत्र म्हणजे एक आमकां दिसता काही भूमंडलांत म्हळ्यार भूमंडलांत नभोमंडलांत तेगेले एक नक्षत्र म्हणून एक आसा ध्रुव तारे ते कशी म्हळ्यार तो मस्त वेळ भगवंताले चिंतन करून घेवन हे मनुष्य जिवनाचे जल्मगेर मुखारचे कसं उद्देश आसा म्हणजे तो कळून घेतिल्लो आशिल्ले तेज निमित्त ताका भगवंतान शाश्वत जेवन एक स्थान दिल्लो आसा तशीच आमी कोण भगवंताले भक्तीन श्रद्धेन चिंतन करता की तांकां पुरा रितीचे अनुकूल भगवंत करून दिता म्हणजे एक आमगेले पुरा जनाले विश्वास आनी नंबीक तशीच मुखार दिवसांत सप्तगिरी ज्ञानहस्ता हेंगेल मुखांतर जेवता जाल्यार एक श्रीमद भागवत सप्ताह चंद रितींत ते जनांक पुरा जनाक मेळका आनी खंयचे उद्देश धरून घेवन केल्लो आसा की कार्यक्रम ते पुरा चंद रितीन जेवका म्हणजे ते लक्ष्मी वेंकटेशाले विशेष जावन प्रार्थना करता आसा आनी ते भगवंताले अनुग्रह पुरा जनाक मेळून घेवन पुरा जनाले जीवन पावन जेवका म्हणून त्या भगवंताले प्रार्थना करता आसा सत हरे कृष्णार्पणमस्तु.